युगांतर पब्लिकेशन्स आणि मनोकल्प यांच्या वतीनं मी नेहा अभिजित आपल्या सगळ्यांचं, इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि आजच्या मान्यवरांचं खूप मनपूर्वक स्वागत करते. मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज भावार्थच्या या सुंदर साहित्य कलामंचावर आम्ही एक काव्य मैफिल घेऊन आलेलो आहोत. मागच्या महिन्यामध्ये महिला दिनानिमित्त एक आम्ही कार्यक्रम केला होता. ते पहिलं पुष्प आम्ही प्रस्तुत केलं होतं आणि या वेळेला वेगळी एक कल्पना घेऊन आलेलो आहोत. मनोकल्प कट्टा ही संकल्पना मनोकल्पच्या संपादिका अपर्णा चव्हाण यांची आहे. तर त्या कट्ट्याविषयी आणि आजच्या कार्यक्रमाविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मी त्यांना इथे बोलावते. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे. आम्ही मनोकल्प चालवतो त्यामुळे मानसिक आरोग्याचे महत्त्वाचे, म्हणजे आपोआप शारीरिक आरोग्यही येईल. सो मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्याचे जावो. सो मनोकल्प कट्टा ही सुरुवात अशी झाली की मनोकल्प नावाचं आपलं एक मानसिक आरोग्यावर मासिक काही दिवसापूर्वी मी सुरू केलं आणि त्यानंतर मग असं विचार आला की आपण लोकांपर्यंत फक्त वर्षातून एकदाच पोहोचतो, कारण दिवाळी अंक असल्यामुळे. त्याच्याशिवाय आपण वेगळं काय करू शकतो की दर महिन्याला आपण ते कट्टा केला तर लोकांपर्यंत पोहोचू शकू का. एक कार्यक्रम करायचा ठरवलं होतं, पण मग कार्यक्रम म्हटला की परत ऑफिशियलपणा आला आणि तुम्हाला आमची अशी इच्छा होती की माणसांनी जोडलं जावं, इतरांनी जोडलं जावं. म्हणून आम्ही मनोकल्प कट्टा हे नाव ह्याच्यासाठी ठेवलंय की प्रत्येकाने जोडलं जावं. म्हणजे इथं असं ऑफिशियल कार्यक्रम खरं तर काहीच नाही, कारण प्रत्येकाला वाटेल त्यालाही प्रश्न विचारता येईल. इथे जे कोणी असं काही नाही की एखाद्याला वाटलं तर मी कार्यक्रमानंतर विचारीन, काही नाही. कारण हा कट्टा आहे, हा मनमोकळेपणाने तुम्ही सगळ्यांनी आपल्याशी एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधायचा. इथल्या काही डिग्निटीज आहेत ज्यांच्याशी आपण मनमोकळेपणाने संवाद साधू शकतो, यासाठीच आपण हा कट्टा सुरू केलेला आहे. आणि दुसरी कट्ट्याची संकल्पना अशी की वेगवेगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवताना प्रत्येक गोष्टी मागे मानसशास्त्रज्ञ आहे. म्हणजे कुठल्याही अगदी आपण कुठल्या, जसं एखादी साधी गोष्ट की मी सकाळी उठल्यापासून रात्री दिवसभरात जे काही आपण जगतो ते सगळ्या विचारांवर जगतो आणि सगळ्या त्याच्यात प्रत्येक विचाराच्या मागे आपलं मानसिक आरोग्य आहेच किंवा मानसशास्त्रज्ञ आहे. तर मला म्हणणं आहे की मानसशास्त्र आपण जगतो तर मग ते आपण वेगवेगळ्या प्रकारे लोकांपुढे साहित्यातून असतं, ते का नाही पुढे आणावं. म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयोग आहे. असे अजून आमचे 6 कट्टे होतील. असे वेगवेगळे प्रयोग आमच्या डोक्यात आहेत की करावे. नक्की तुम्ही या आणि ऐका. अजून वेगळं पुढच्या महिन्यात अजून एक कट्टा आहे. त्याच्या पुढच्या महिन्यात ह्या महिन्यात जो कट्टा होईल नेक्स्ट मंथ मध्ये, मे मध्ये, त्याच्यात आम्ही एक पुस्तक घेऊन येतो. पृथार्थ वार्धक्य म्हणून वनिता पटवर्धन यांचं पुस्तक आहे. वनिताताई पटवर्धन त्या खूप सिनियर आहेत, म्हणजे त्या स्वतः 75 वर्षाच्या आहेत आणि गेले 40 वर्ष तर नक्कीच त्यांनी मानसशास्त्रामध्ये केलेले काम आहे. तर त्यांनी वार्धक्य कसं असतं आणि कसं घालवावं आणि काय असावं एक छोटेसे त्याचे नियम केलेले, ते आपण वाचण्यासारखं आहे. तर त्याचं इंग्लिश पुस्तक पण आपण घेऊन येतो आणि मराठी पुस्तक तर ऑलरेडी आहेच आहे. त्याशिवाय त्यांचं अजून एक पुस्तक घेऊन येतो आपण की जे आहे की मरणावर, म्हणजे मरणासारखा विषय खूप आपण कमी बोलतो, मरणावर कोणी बोलत नाही, पण मरण कसं असतं आणि मरणाच्या काही गोष्टी किंवा संकल्पना काय, या सगळ्यावर एक असणारं वेगळं पुस्तक आणलंय. म्हणजे मला असं वाटतं की आमचं काही प्रकाशनाकडनं कमी पुस्तकं मरणावर आलेली असतील, पण आम्ही ते आणतोय वेगळा प्रकार, किंवा जे कुठलं तरी निर्विकार सत्य आहे ते आपण कुठेतरी स्वीकारलं पाहिजे. म्हणून आपण ती दोन्ही पुस्तकं लवकरच घेऊन येतोय. त्याच्यावरही आपले कट्टा होईल, तो नेक्स्ट मंथ मध्ये असेल. तुमची सगळ्यांची नावं आणि माहिती आम्ही नक्कीच घेऊ आणि तुम्हाला पोहोचवू. सो नेहा. मनोकल्प कट्ट्याचं आजचं हे दुसरं पुष्प कवितेला समर्पित आहे. कवितेनेच सुरुवात करते. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणे गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तिथे मिळले हो, जीवन त्यांना कळले हो. आपले बाकीबाब म्हणजे कवी बाभ बोरकर यांच्या कवितेतल्या ह्या ओळी मला आज आवर्जून सांगाव्याशा वाटतात, कारण सहजपणे प्रगल्भ होत जाणाऱ्या काही व्यक्ती असतात आणि त्या व्यक्ती आपल्या कल्पनाविष्कारामध्ये इतक्या सहजपणे व्यक्त होत पुढे जात राहतात आणि जाता जाता समाजाला काही देतही असतात. हा सहजपणा काही जणांच्या मध्ये अपार कष्ट आणि अभ्यासामुळे पण आलेला असतो आणि काहींच्या मध्ये मुळातच तो असतो. अशा सहजपणे व्यक्त होणाऱ्या ज्येष्ठ बालसाहित्यकार, गीतकार आणि संवेदनशील कवयित्री आज आपल्या बरोबर आहेत, ज्यांच्या नावातच संगीत आहे.
लेखनाचा सूर ज्यांना गवसलाय आणि लयीची उपजत जाण आहे अशा डॉक्टर संगीता बर्वे. संगीताताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही इथे या. साहित्य रसिकांना डॉक्टर संगीता बर्वे परिचित आहेतच. त्यांच्या कारकिर्दीचा आणि योगदानाचा आवाका खूप मोठा आहे, तरी मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करते. डॉक्टर संगीता बर्वे यांनी कविता, कथा, ललित साहित्य, कादंबरी, अनुवाद असे सर्व साहित्य प्रकार अगदी सहजपणे हाताळलेले आहेत. बालसाहित्यातल्या त्यांच्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन पुण्यातल्या मारुंजी इथं झालेल्या 26व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध सन्माननीय निवड केली गेली. वयाच्या 42व्या वर्षी आहारशास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 22 वर्ष वैद्यकीय सेवा केल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ मुलांसाठी लेखन, कार्यक्रम आणि गीतलेखन करायला सुरुवात केली. आजवर त्यांची 25 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. गीतकार म्हणूनही त्यांचं कार्य लक्षवेधी आहे. इश्कवाला लव, मुंबई पुणे मुंबई, कंडिशन जपलाय आणि नुकताच जो पिक्चर आपण पाहिला धर्मवीर, या चित्रपटातली त्यांची गीतं गाजली. चित्रपट गीतांबरोबरच ज्येष्ठ संगीतकार गजानन वाटवे, यशवंत देव, श्रीधर फडके यांच्यापासून ते सचिन इंगळे, आशुतोष कुलकर्णी, सलील कुलकर्णी अशा नामवंत संगीतकारांनी त्यांच्याकडून गाणी लिहून घेतली आणि ती संगीतबद्धही केली. घरातला संगीताचा वारसा जपत त्यांनी कुटुंबातील कलागुण तर वाढवलेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक मुलांच्या कलागुणांनाही अतिशय प्रोत्साहन दिलं. त्यांची मुलगी प्रियांका, आपल्याला माहितीच आहे, सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे, तिला चित्र आणि रंगांची ओळख करून देण्याच्या निमित्तानं त्यांनी एक कादंबरी लिहिली, पियूची वही. आणि त्या कादंबरीला इतका छान प्रतिसाद दिला मुलांकडूनच मिळाला की हे पुस्तक वाचून अनेक मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये आपापली दैनंदिनी लिहायला लागली. संगीताताईंना अनेक नामांकित आणि राज्य शासनाचे पुरस्कार तर मिळालेले आहेतच, पण एखाद्या लेखिकेला यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता असू शकतो, नाही का? 2022 मध्ये या पियूच्या वहीसाठी बालवाङ्मयाचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला. हा त्यांच्या दीर्घ कारकिर्दीचा यथोचित गौरव आहे असं मला वाटतं. अनेक साहित्य मंचांसाठी अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलंय. संगीताताईंचं नाव बालकवितेबाबत अधिक झालं असलं तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेमधून वाट करून दिली. डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालवताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांच्या वास्तवाचं दर्शन त्यांना झालं आणि ते त्यांच्या कवितेमध्ये उतरलं. मृगतृष्णा, दिवसाच्या वाटेवरून, तसंच मुलांसाठीचे झाड आजोबा, गंमत झाली भारी, खारुताई आणि सावली, उजेडाचा गाव, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. खरं तर अजूनही सांगण्यासारखं खूप आहे, पण मला वाटतं आपण आज ज्या काही कविता म्हणणार आहोत त्याच्यातूनच अजून त्यांना जाणून घेऊया, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूया, संवाद साधूया. आपण आणि मी आपल्या 2 छोट्या बालमैत्रिणी इथे आल्या आहेत, स्वरा आणि ओवी. त्यांना पण इथे येऊन बसायची विनंती करते. संगीताताई, पहिला मला असा प्रश्न आहे तुमच्यासाठी की आता आपण सुरुवात केली तर एक चैत्र महिन्यातली तुमचं कविता आहे, तर ती तुम्हाला कविता सुचताना बऱ्याचदा असं की लहान मुलांच्या कविता तुम्ही खूप लिहिल्या आणि ह्याच्यावर पण कविता लिहिल्या, तर लहानपणी तुमची कविता लिहिण्याची जी सुरुवात आहे ती कशी झाली? कारण की तुमची कविता लिहिण्याची सुरुवात खूप लहानपणी झाली होती, तर ती कशी सुचली तुम्हाला आणि कशी सुरुवात झाली? खरं तर आधी सर्वात तुमचा दोघींचे आभार मानते. नेहा आणि अपर्णा मनोकल्प कट्ट्यातून इतकं सुंदर उपक्रम त्या करतायत ही फार मोठी गोष्ट आहे. कारण आजकाल मी आत्ता म्हटलं की हे जे भावार्थ दुकान आहे, पुस्तकालय आहे, अशी जर म्हणजे लक्ष्मी रोडला जशी कपड्यांची दुकानं असतात तशी पुस्तकांची दुकानं तयार झाली अशी तर किती छान होईल. अगदी किती पुण्यामध्ये इतकं मोठं पुणं आणि त्यामध्ये 1, 2, 3 अगदी पुस्तकांची दुकानं असावीत, ही थोडीशी काय म्हणूया आपल्याला खंतच आहे ही ना. तर विद्येचं माहेरघर म्हणून होतो आपण.
असो, पण तुम्ही खूप छान करताय आणि आपण सगळेच यासाठी प्रयत्न करतोय. लहान होते मी आणि चौथीमध्ये होते. माझी आजी निरक्षर होती, पण ती दरवर्षी वारीला जायची. म्हणजे तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन दोघेही आजी आजोबा जवळजवळ 30-40 वर्ष वारीला जायचे. आणि मी तिथे राहायला होते नगरला आजीकडे. आजीला हरिपाठाचे अभंग खूप पाठ असायचे आजी आजोबांना, आणि तिला ज्ञानेश्वरी वाचायची होती. तर ज्ञानेश्वरी वाचायची होती पण तिला वाचताच येत नव्हती. तर ती एक दिवशी मला अशी गप्पा मारता मारता म्हणाली, खरं मला ज्ञानेश्वरी वाचायची ग, पण काय कसं मी करणार. तर मी म्हटलं मी वाचून दाखवते. तर मी चौथीत होते त्यावेळी. तर मी म्हटलं, ती म्हणे तू वाचून दाखवशील. म्हटलं हो दाखवेन की. मग तिनं ती माझ्या पुढे ठेवली ज्ञानेश्वरी, आणि मग मी वाचायला सुरुवात केली. ते ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. तर आजी माझ्याकडे अशी अगदी बघत बसली चकित होऊन, की अरे काय छान वाचतेय मुलगी. तर ती म्हणाली थांब थांब, असं करू आपण, माझ्याकडे आता 4 वाजता भजनाला बायका येतील ना तेव्हाच वाचतो, म्हणजे सगळ्यांना आम्हाला ऐकायला मिळेल. मग त्या एक एक सगळ्या म्हाताऱ्या बायका सगळ्या आल्या. आम्ही छोटीशी होते. मग आजीनं माझ्या समोर चौरंग ठेवला, चौरंगावर ज्ञानेश्वरी ठेवली, त्याला हळदी कुंकू वाहिलं, उदबत्ती फुलं लावली, आणि हे सगळ्या बायका एक एक यायला लागल्या आणि मी ते वाचायला लागले. त्या बायकांना वाचता येतच नव्हतं, आणि मी ते 7-8 पानं वाचल्यावर त्या इतक्या आनंदित आणि इतक्या खुश झाल्या की त्या म्हणाल्या रोज दाखवशील का वाचून. तर म्हटलं हो दाखवेन ना. आणि जाताना मुख्य म्हणजे त्या त्या ज्ञानेश्वरीला नमस्कार करायचे आणि मलाही नमस्कार करायला लागल्या. तर मला एकदम भारी वाटायला लागलं. मी लहान, आपल्याला कोणी एवढे आजी आपली नमस्कार करते. म्हटलं हो मला कशाला. नाही तू ते वाचतेय ना त्याला महत्व आहे, त्याला नमस्कार. असं आजीनं माझ्याकडनं कितीतरी पानं ज्ञानेश्वरी आणि कितीतरी दिवस वाचून घेतले. कधी गोड बोलून, कधी मला कंटाळा आला तर खाऊ बिऊ देऊन, असं छान तिनं सगळं. पण तो एक संस्कार आपोआप आणि नकळत होत गेला. आणि वर्गातल्या त्या पुस्तकामध्ये, बालभारतीच्या पुस्तकामध्ये 4थीमध्ये होते मी, आणि धडा होता चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू, अशा 2 ओळी होत्या. तर हे सगळं वाचलेलं असल्यामुळे आणि ते पुस्तकं वाचायचीच आवड असल्यामुळे मी बोरूनं, शाई आणि बोरूनं ते लिहिलं की पुढे, त्याच्या पुढे चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, हैबतरावांची पायरी, देऊळवाडा मुख्य मंदिर, ज्ञानेश्वरांची तेथे समाधी, समाधीवर डोके ठेवले, वारकऱ्यांना देव भेटले. हे 4थीत लिहिलं मी. आणि बाईंना दाखवलं, माझ्या भंडारी म्हणून बाई होत्या. तर त्यामुळे कोणी लिहिलंय. म्हटलं मी लिहिलंय. तर अरे तू लिहिलंयस, सगळ्या वर्गात वाचून दाखव. आणि मग ते मी वर्गात वाचून दाखवल्यावर मुलांनी टाळ्या वाजवल्या, आणि मला इतकं छान वाटलं की अरे असं टाळ्या बिळ्या वाजवल्या जातात. आणि आपोआप माझ्या म्हणजे एक कौतुकाची थाप असते ती. पण मी लिहित राहिले, म्हणजे माझ्या काय म्हणूया ओरिजिनलच माझ्यामध्ये ते होतं. म्हणजे दुसरीत असताना सुद्धा मला सशावर कविता लिहायची होती, आणि मी त्याच्यावर इतका विचार करत होते आणि मला अजिबात ते सुचत नव्हतं. आणि सशावरची कविता नंतर मला तळजाईच्या टेकडीवर 42व्या वर्षी चालता जाता 5-6 कविता सुचल्या, पण ते बीज ते सशाचं ते लहानपणी पडलं होतं. तर अशा प्रकारे हे सुचत गेलं खरं तर. आत्ता एक मला असं बोलताच म्हणजे तुमच्याशी बोलताना जाणवलं की आपण ज्ञानेश्वरीला इतकं महत्व आहे आपल्याकडे. म्हणजे अगदीच ज्ञानेश्वरांनी जसं हे काय म्हणतो रेड्याच्या तोंडून वेद म्हणून गेले, तसं तुम्हाला उपजतच अगदी कलागुण दिले, किंवा तुम्हाला शब्दांची जी ओळख झाली ती मुळातच मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीमुळे खूप शब्द मिळाले, जे आपण म्हणतो की शब्दसंग्रह वाढला की आपल्याला लिखाण सुचतं, किंवा आपण मॅच्युरिटी किंवा ती मॅच्युरिटी तुमच्याकडे तेवढाच सहज येऊन गेली. सो तुम्हाला आत्ता आजी आजोबांच्याकडनं जेव्हा काही असं मिळत गेलं, त्यानंतर मग तुमच्या घरच्या आई वडील किंवा यांच्याकडून तुम्हाला अजून प्रोत्साहन कसं मिळत गेलं? कारण आपले हे बाल छोट्या छोट्या मैत्रिणी आहेत, आज ह्या इंग्लिश मिडियमच्या असून आज पहिल्यांदा वाचण्याचा प्रयोग करणार, त्यामुळे त्यांना माझी इच्छा आहे की त्यांनी पुढे मराठी वाचावं, आणि आपण ह्या छान बडबड गीतं आहेत किंवा सुंदर गीत आहेत, कविता आहेत, तर त्या त्यांच्यापर्यंत त्यांच्या मनाला बोलवत. रोज घरात तर मराठीच बोलतात, पण तरी वाचताना हा अर्थ उकल होणं
किंवा हे जसं तुम्हाला ज्ञानेश्वरीचे अर्थ उकत होत गेले म्हणून तुम्ही लिहिलं, तसं ह्यांच्यासाठी तुम्ही कसं सांगू शकाल की तुमच्या आयुष्यातल्या काही आठवणी असतील ज्या? आता आई वडिलांकडून कसं प्रोत्साहन मिळत गेलं वगैरे, तर त्यावेळेला असं प्रोत्साहन वगैरे हा शब्द नव्हता, ते सहजपणे होत होतं. आणि 7वी मध्ये मला आठवते, मी 7वीत होते, सुट्टी होती उन्हाळ्याची, आणि सुट्टीत आता इतका उन्हाळा की बाहेर जाणंच शक्य नव्हतं, आणि आमच्या गावामध्ये तर दुष्काळ वगैरे असं अगदी. मी गोष्टी लिहायला सुरुवात केली माझ्या मनानंच. काय करायचं, कारण रिकामा वेळ होता, अतिशय शांत वेळ, आणि रिकामा वेळ हे सगळ्यात महत्वाचं क्रिएटिव्हिटीसाठी लागतं, जे त्याच्या घडीला नाहीये खरं तर या मुलांच्या. कारण तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे आणि यांच्यापुढे इतक्या सोयी उपलब्ध झाल्यात की त्यांना शांतता माहितीच नाही आता. आणि काय करावं हा प्रश्नच येत नाही, जो आम्हाला सतत सतत येतो, अजूनही येतो. तर असं मी गोष्टी लिहायला सुरुवात केली. रात्रभर माझ्या डोक्यामध्ये काहीतरी गोष्ट चालू असायची, रात्रंदिवस, काय लिहायचंय काय लिहायचंय. मग मी पुस्तकं आपण वाचत असायचो त्यावेळेला, मी चांदोबा वगैरे छान छान गोष्टीची पुस्तकं पण असायची, ती पण वाचायचे, त्याची चित्र असायची, आणि मग माझ्या डोक्यात कल्पना एक 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 निर्माण व्हायच्या. तर त्या मी लिहित गेले, त्या लिहून काढायचे तावावर, बरं का, तावावर लिहायचे, आणि खूप खाडाखोड करून नंतर शेवटी सगळं असं एक 5-6 पानांची एक गोष्ट लिहायचे, आणि ती लिहिल्यानंतर मी माझ्या बाबांना दाखवायचे. तर माझे बाबा चित्रकार होते, ते वाचायचे गोष्ट, अरे वा, राजकुमार आणि उडता घोडा, काही म्हणजे असं, अरे छान मस्त आहे, हा मी याचं शीर्षक वर देतो आणि त्याचं चित्र काढतो, आणि ते मुखपृष्ठ तयार करायचे त्याला, आणि खाली नाव द्यायचे संगीता. आणि मग मी ते सगळं ते चित्र आणि आतली जी माझी लिहिलेली पानं आहेत ती सगळी धावदोऱ्याने अशी छान सुईदोऱ्याने शिवायचे, आणि ते पुस्तक तयार व्हायचे. म्हणजे त्याला हस्तलिखित म्हणतात हे पण मला माहिती नव्हतं त्यावेळेला. आणि मग ते असं लावून ठेवायचं, ते एक पुस्तक असं लावलं काचेच्या कपाटाच्या, छोटंसं आमचं घर होतं, पण लावलं की अरे राजकुमार आणि उडता घोडा, संगीत मी लिहिलंय असं. मग आणखी लिहायचंय मला, आणि असं करत करत मी छोट्या छोट्या गोष्टी लिहायचे, आणि माझ्या मैत्रिणींना सांगायचे की मी पुस्तकं लिहिते बरं का, तुम्हाला कोणाला वाचायची असतील तर माझ्याकडून घेऊन जा. म्हणजे ती माझी लायब्ररी पण तयार झाली होती, कारण पुस्तकच मिळत नव्हती. मग मी काय करायचं, तर आपणच लिहायची, म्हणून मी ते लिहित गेले. तर ते असं आपोआप होत गेलं सगळं. खरं तर त्यात वेगळं असं काही करावं लागलं नाही, आणि टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, खूप शांतता आणि शांत वेळ होता, त्यामुळे हे सगळं घडलं असावं असं मला खरं म्हणजे त्याचमुळे घडलं. क्रिएटिव्हिटीचा वारसा तुम्हाला अगदी बालपणापासूनच मिळाला, किंवा जीन्समध्येच आहे, माझ्या मानसशास्त्रामध्ये म्हणायचं जीन्समध्येच आलेला आहे. सो आता आज आपण चैत्रातली एक कविता तुम्ही लिहिलेली, चैत्र महिना आहे छान, काल चैत्र गौरी पण बसली, आपण एकदा ती कविता वाचूया. नेहा. अंतरीच्या गर्भी या निवडक कविता संग्रहातली ही मी कविता आपल्यासमोर सादर करते. संगीताताई. चैत्र आलाय, दिवसागणिक बदलतायत वातावरणातले रंग, हवेत घमघमू लागलाय ताज्या मोहराचा अरुवार सुगंध. दिवसागणिक बदलतायत वातावरणातले रंग, हवेत घमघमू लागलाय ताज्या मोहराचा अरुवार सुगंध. वाळत घातलंय सोनेरी ऊन, वाळत घातलंय सोनेरी ऊन, स्वच्छ धुतलं मळकं आभाळ. वाळत घातलंय सोनेरी ऊन, स्वच्छ धुतलं मळकं आभाळ. वाऱ्यावर फडफडतायत पांढऱ्या शुभ्र ढगांचे रेशमी रुमाल. किती छान कवी कल्पना आहे नाही. एकेकाळचा कफल्लक बहावा, एकेकाळचा कफल्लक बहावा, नाजूक पिवळ्या सुवर्ण फुलांनी अतिश्रीमंत झालाय. मनात उमललेल्या अगणित इच्छांचे रंगीत गुच्छ घेऊन चैत्र आलाय. झाडावर फळ धरेल की नाही, पंखांना झळ सोसेल की नाही, जगण्याची कळ सापडेल की नाही. तमान बाळगता डहाळीवर गातोय नाचरा पक्षी, तमान बाळगता डहाळीवर गातोय नाचरा पक्षी. खोल काळ्या मातीत दबा धरून बसलीये सळसळणारी जिवंत हिरवीगार सृष्टी. स्वतःचीच शेपटी तोंडात धरून बसलेल्या सापासारखा
संतपणे सरकतोय भिंतीवरच्या तबकडीतला तत्वचिंतक काळ. स्वतःची शेपटी तोंडात धरून बसलेल्या सापासारखा संथपणे सरकतोय भिंतीवरच्या तबकडीतला तत्वचिंतक काळ. नि आकाशगंगेच्या कंठामध्ये आकाशगंगेच्या कंठामध्ये चमचमणाऱ्या नक्षत्र नक्षीकडे पाहात निवांत पहुडलाय उजाड माळ. म्हटलं तर हायवेवरून जाणाऱ्या ट्रक सारखे वेगातून निघून जातील हेही क्षण. म्हटलं तर हायवेवरून जाणाऱ्या ट्रक सारखे वेगातून निघून जातील हेही क्षण. आणि मी म्हणतीये की चैत्र आलाय. किती समर्पक आणि किती सूचक कविता आहे ही. म्हणजे आभाळ धुतलंय आणि त्या पांढरे शुभ्र जे ढग आकाशामध्ये दिसत आहेत त्यांना तुम्ही पांढऱ्या रुमालाची आणि रेशमी रुमालाची इतकी छान उपमा दिली आहे. आणि बहाव्याचे गुच्छ म्हणजे मनातल्या इच्छांचे पुष्पगुच्छ तुम्ही म्हणताय. आणि ते जे बीज आहे चैत्रामध्ये जी पालवी फुटते आपण म्हणतो ते बीज आपल्यामध्ये ही हिरवीगार सृष्टी एकवटून मातीमध्ये वाट बघते अंकुरण्याची. फारच सुंदर. इतकं सगळं असं हे निसर्ग चक्र आपल्याला माहितीच आहे पण तुम्हाला हे असं शब्दात बांधता कसं आलं? खरं अवघड आहे सांगणं. ते येतं ते खरं आपोआप मनामध्ये काहीतरी होत असतं. हा विचार करताना एकदा मला असं पत्र आलं होतं. माझं मृगतृष्णा जे माझा कविता संग्रह आहे तर तो कोणीतरी रत्नागिरीच्या माणसानं वाचला त्यांच्या ग्रंथालयामध्ये आणि त्यानं मला पत्र लिहिलं. म्हणजे त्या काळात पत्र होती ना तर 1997-98 अक्षरशः मला 250-300 पत्र त्या संग्रहावर आली होती. तर त्यानं लिहिलं की हे सुचतं कसं तुम्हाला. आता हे सुचतं कसं म्हटल्यावर मी इतका विचार करू लागले की खरंच कसं सुचतं. आणि मी कितीतरी दिवस हाच विचार करतो की हे सुचतं कसं. मग ते संजीवनी मराठे त्यांनी लिहिलेले की मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी वगैरे. म्हटलं या म्हणतात की मी न कुणाला सांगायचे पण आपण सांगायला पाहिजे की कविता कशी स्फुरते. एकदा असं चालता चालता मला त्या रिदम मध्ये मला काहीतरी सुचत राहतं. जो माझा रिदम असतो ना त्या रिदम मध्ये सुचतं मला काहीतरी. ते चालताना मग मी लिहिलं की चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजेसारखी. चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजेसारखी. झिरपत येते रक्तातून मग कविता झुळझुळ झऱ्यासारखी. मध्ये आता आठवेल की नाही. सतर्क होती सर्व जाणीवा अणुरेणू ही होती जागे. सतर्क होती सर्व जाणीवा अणुरेणू ही होती जागे. मर्त्य अशा या कोशामधले अमर्त्य होती रेशीम धागे. शतशतकातून फिरत राहते अभंग होते तुक्यासारखी. बहरत जाते सनावळीतून कविता ताज्या फुलासारखी. असह्य होतो कधी ताण तर हलके फुलके कधी वाटते. असह्य होतो कधी ताण तर हलके फुलके कधी वाटते. दगा दिला जर कधी शब्दांनी वीण तिचीही कधी फाटते. तुटून जाते माळ जपाची विस्कटलेल्या दवासारखी. निसटून जाते हृदयातून मग कविता चंचल विजेसारखी. कविता चंचल विजेसारखी. तर ते त्यांना मग मी हे खूप महिन्यांनी मी त्यांना लिहून पाठवलं की अशी मला सुचते कविता. कारण मला गद्यातून ते सांगताच येत नव्हतं की कविता कशी सुचते. ती मला कवितेतूनच सुचली. थोडक्यात तुम्हाला काही विचार नाही करायला लागत आहे कविता सुचण्यासाठी. नाही असं कसं म्हणू शकत. म्हणजे ती होते. कुठला विचार आल्याशिवायच माणूस लिहू शकत कुठलं. माझ्या एक स्नेही आहेत त्या कविता करतात. तर त्यांच्या कविता काही मी वाचल्या आणि मी त्यांना विचारलं की इतक्या सुंदर तुम्ही कविता केल्या आहेत लिहिल्या आहेत कसं काय. तर त्या मला म्हणाल्या की मी कविता करत नाही मी लिहित नाही मला कविता होतात. त्या योगाने मी हे तुम्हाला म्हणते की त्या कविता तुम्हाला होतात. नाही पण मला त्यात आत्ताच्या कवितेतून खरंच असं वाटतं की त्यांनी हेही सांगितलं की प्रत्येक वेळी शब्द तुटतात पण म्हणजे अगदीच प्रत्येक वेळी शब्द होतील आणि ते सुरले तरी ते होतील असंही नाही ना. म्हणजे प्रत्येक वेळी ते सुद्धा त्यांनी किती शब्दबद्ध आणि त्याच्यासाठी किती विचार करणं आहे किंवा पेशन्स आहे. म्हणजे उमलून येतात. अगदी अगदी उमलतात ते शब्द असे. म्हणजे मला लक्षात आले की मध्यरात्री सुद्धा एखादी ओळ अशी मनामध्ये येते आणि ती धरून ठेवायला लागते. मात्र ती सुटू द्यायची नाही.
मग ती ओळ मनातून आली की कुठेतरी अंधारात मला लिहायची सवय आहे, कारण बाकीच्यांच्या झोपा मोडायला नको म्हणून एखादी वही कागद असतो, पेन असतो, तर त्याच्यात अंधारातच ती ओळ लिहून ठेवायची जशी हे करता येईल. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग उठलो आपण की ते सारखं घोळत राहतं, कुठेतरी तो विचार सारखा मनामध्ये चक्र चालू राहतं आणि हळूहळू हळूहळू ते पूर्ण होतं. ते काही लगेच नाही पूर्ण होत. काही काही वेळा तर अक्षरशः 4-4, 5-5 वर्षांनी, 10 वर्षांनी मला एक एक शब्द सुचले एखाद्या याच्यामध्ये. म्हणजे चालता चालता एकदा पावसात श्रीधर फडकेंकडनंच मी येत होते आणि एक कविता, आता ती मला आठवणार पण नाही, पण त्यातला एक शब्द मला चालताना त्या शाळेसमोर पावसात भिजत असताना, अरे इथं हा पाहिजे होता. आणि त्या कवितेचा आत्ताच्या घटनेशी काहीही संबंध नव्हता, पण ते इतकं चपकल बसलं आणि मला म्हणजे पावसात एक आनंद झाला चालताना. आणखी एक मजा पण मला सांगता येईल की मुलीला सोडायला गेले होते ट्रिपला सकाळी 5-5:30ला आणि नुमवी शाळेच्या तिथनं म्हटलं चला आता चालत जाऊ आपण. चालत चालत आले आणि निलायमच्या पुलावरनं चालले होते आणि छान पर्वती दिसत होती, असं झुंजू पहाट होत होती आणि बासरीचे सूर ऐकू येत होते, कुणीतरी बासरी वाजवत होतं आणि मला ते इतकं छान वाटलं. तर ते असं चालताना मी चालता चालता घरी पोहोचेपर्यंत लिहिलेली कविता एक, चालत चालत शांतपणे, की थोडे धुके थोडे ऊन, थोडी बासरीची धून, मनातल्या मनातच घेते थोडेसे नाचून. देह मंजिरीचा माझा, मन तुळशीचे पान, हृदयाच्या कोयरीत हले कुंकवाचा प्राण. असं ते पुढे चालत 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 मी घरी जाईपर्यंत ते छान लिहिलं, म्हणजे ते डोक्यात लिहिलं. आणि ते आठवण्यासाठी सुद्धा खूप कसरत करायला लागते, ती सारखी त्या ओळी लक्षात ठेवायच्या, आपण ते घरी गेल्यावर ते परत लिहिताना आठवायच्या. त्या मोबाईल नव्हता, हे सगळं असं ते म्हणजे मेंदूचा एक प्रकारचा व्यायामच होत होतो. म्हणजे ह्या सगळ्या कविता जेव्हा मी शोधत होते आणि मला असं वाटत होतं, तेव्हा मी प्रत्येक कविता वाचताना मला असं वाटायचं, अरे ही मी 10वीला असताना मला संदर्भ सहित स्पष्टीकरण झाले तर मी काय स्पष्टीकरण केलं असतं. म्हणजे हा एक विचार आहे ना, सतत माझ्या बाजूला होता मागे आणि मला छान प्रत्येक कवितेचं स्पष्टीकरण करायची फार इच्छा होत होती. म्हणजेच मला फार आनंद वाटला आणि त्यांच्या काही कवितेतले जे शब्द आहेत ते एकदम सुंदर आहेत आणि एकदम वेगळे शब्द आहेत. म्हणजे जे खूप आत्ताचे शब्द आहेत की जे इतके ऐकण्यात नसणारे शब्द जे म्हणतो ना आपण, शब्दसंग्रह वाढण्यासाठी पण हा एक खरंच खूप ब्रेन स्ट्रोमिंग जसं त्या म्हटल्या तसं मला झालं. ते मला स्वतःलाही ते वैयक्तिक झालं, कारण की बऱ्याचदा आपण तेच शब्द ऐकतो त्याच कविता ऐकताना, पण यात वेगवेगळे शब्द खूप छान होते आणि मतितार्थ तर अगदी अप्रतिम आहेत त्यांच्या कवितांचे. सो मला असं वाटतं की अजून त्यांच्या पुढच्या कविता आपण नक्कीच, आपल्या बालमैत्रिणींची फार चुळबुळ होती आता, त्यांना असं झालंय कधी एकदा हो. सो आता आपण त्यांच्याकडे वळूया. तर स्वरा आपल्यासाठी आता शाळेला सुट्ट्या लागल्यात की नाही, मग उन्हाळ्याच्या सुट्टीवरची एक कविता आहे, ती तू म्हणून दाखवतेस ना. सुट्टी लागली सुट्टी. सुट्टी लागली सुट्टी, काय करू काय नको असं झालं अगदी. सुट्टी लागली सुट्टी, अहो सुट्टी लागली सुट्टी. उकडायचे दिवस पण वारे शिरले अंगात. तुम्ही झोपा घरात, आम्ही हिंडो उन्हात. शिंका नाही खोकला नाही, नाही होणार सर्दी. सुट्टी लागली सुट्टी, अहो सुट्टी लागली सुट्टी. असं नको तसं नको, नका असं करू. तुमचं आम्ही ऐकलं, आता आमचं तुम्ही ऐका. थोडेच दिवस घेऊ द्या ना अभ्यासाची कट्टी. सुट्टी लागली सुट्टी, अहो सुट्टी लागली सुट्टी. म्हणजे अजून एक मला छान ह्यांचं वाटतं की त्यांनी खूप वेगळ्या कविता लिहिल्या. एक तर बालमनाच्या कविता आणि एकदम डायरेक्ट मोठ्या माणसांच्या ज्या कविता आहेत त्याचे खूप मतितार्थ वेगळे आहेत. तर ह्यात छान सुट्टी लागली जसं तुम्ही बघितलं तर बालमानसशास्त्र पण दिसतं ह्यात, की लहान मुलांना बाहेर सोडत नाही, मग मुलांची जी होणारी हे आहे काय म्हणतो आपली तगबग आहे, आणि मग तुम्ही नका सांगू आम्हाला, असं नका सांगू, हे सगळं म्हणजे कुठेतरी मानसशास्त्रज्ञ त्यांच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये सतत काम करतं असं मला वाटतं. कारण की जसं त्या मगाशी म्हणल्या मी लक्षात ठेवलं, तर त्यांचं अनकॉन्शियस माइंड किती सतर्क असेल याचा आपण जरा थोडासा विचार करूया. आणि मला असं वाटतं की अशा ज्या कविता आहेत लहान मुलांच्या, की याबद्दल तुम्ही अजून काही सांगाल का? कारण की खूप कविता खूप छान छान आहेत आणि इतक्या
इतके छान रिदमिक कविता आहेत ना, म्हणजे मी परवा काल नेहाला म्हटलं की मी खूप छान वाचते, मला आवडल्यात, एकदा वाचूनच टाकते असं. म्हणजे ते हिप्पी कुर्रे आहे किंवा गंमत झाली भारी, एकदम छान छान कविता आहेत. म्हणजे असं झालं की लहान मुलांच्या कविताही आम्हीच म्हणतो असं वाटायला असं लागलं. हो, आणि ते मस्त मी हिलाही म्हटलंय, मी छान म्हणते ना, काल या दोघी होत्या म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करत असताना. सो मला असं वाटतं त्या कविता खूप छान आहेत. तर अजून तुम्हाला काही सांगता येईल का की लहान मुलांच्या कविता या आहेत, तर तुम्हाला आत्ताच्या मुलांसाठी ह्या कवितांचा कसा हे होईल, आणि असं मला वाटतं ते तुम्ही थोडंसं काही सांगू शकाल का त्याबद्दल? म्हणजे मी हेच प्रयोग 35 वर्ष करते गेले, मुलांपर्यंत, मुलांकडून म्हणून घेण्याचे. पुलोत्सवमध्ये सलग 3 वर्ष माझ्या कवितांवर आधारित कार्यक्रम झाले होते. आणि त्यावेळेला मी मुलींना बरोबर घेतलं होतं. माझ्या 2 मुली गाणाऱ्या होत्या त्यात, आणि बाकी जवळपासचीच मुलं घेतली होती. आणि त्यांना मी 2 महिने शिकवत होते. म्हणजे आता इंग्लिश मिडियमची मुलं होती, त्यात विराजस होता, मृणाल कुलकर्णीचा मुलगा होता. तर त्यांचे ॲक्सेंट वेगळेच मराठीचे. तर त्यांच्या जिभेला वळण लावण्यासाठी मला भरपूर काम करावं लागायचं. मग ती मुलं घरी यायची, घरी आल्यानंतर मस्त बागडायची छान, काही खायला पाहिजे असेल तर खाऊ करून स्वतः खायची, आणि मग आम्ही ते गप्पा मारत मारत त्यांना मी शिकवायचे. गंमत म्हणजे या मुलांनी 1.5 तास, म्हणजे माझी तर छोटी मुलगी प्रांजली होती, ती मला वाटतं 1ली-2रीत होती, 1.5 तासाचा कार्यक्रम अनुक्रमणिका न घेता सलग पूर्णपणे छान कविता वाचन केलं होतं. तर मुलांवर खूप काम करायला पाहिजे. म्हणजे आता हिचे थोडे थोडे बारीक बारीक हे झालं, पण त्यासाठी सातत्यानं मराठी वाचणं, आईवडिलांनी त्यांच्याकडनं म्हणून घेणं, किंवा मुलांनी आईवडिलांना म्हणून दाखवणं, ते हे काम सातत्यानं व्हायला पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मी महाराष्ट्रभर 150 शाळांमध्ये मी जाऊन आली आहे. ह्या सगळ्यांकडे मी मुलांना जेव्हा बघते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यांच्यापर्यंत कविता किंवा हे माध्यम पोचत नाही, आणि म्हणून त्यांना ते कळत नाही. त्यांना ते आवडत असतं खरं तर, पण त्यांच्यापर्यंत पोचतच नाही ते. त्यामुळे म्हणजे TV लवकर पोचतो, मोबाईल लवकर पोचतो, पण काव्यवाचन म्हणजे काय, किंवा मला सादर करायची कविता म्हणजे नक्की काय करायचंय, मग ते आपण बसायचं कसं, कसं वाचायचं, ते शब्दफेक कशी असावी, तर हे जेव्हा मी त्या मुलांना सांगते ना, मग आता वेगवेगळ्या ठिकाणी अभिवाचनाचे कार्यक्रम होत आहेत मुलांचे, किंवा मुलांच्या कवितांचे कार्यक्रम होत आहेत. कितीतरी लोकांनी, म्हणजे आता हे शिक्षण विवेक वगैरे तर माझ्याच कवितांवर आधारित स्पर्धा घेतल्या, आणि मग वेगवेगळ्या शाळांमधल्या मुलांनी असं एक अर्ध्या तासाचा चंक करून कार्यक्रम केला. तर मग त्यांच्यापर्यंत असं पोचलं काही तर त्यांना ते आवडतं, आणि मग त्यांच्यामध्ये निर्मितीशीलता कशी वाढेल, किंवा तुम्ही करा बरं काहीतरी, तुम्हाला काय आवडतं, पाऊस आवडतो का, पावसावर काय लिहिता येईल बघा बरं जरा, असं सांगून सांगून मुलांना उद्युक्त करायचं. म्हणजे मग ती काहीतरी लिहिते होतात. आता हे पियूची वही जे आलं त्याच्यानंतर त्यामध्ये मी दैनंदिनी म्हणून ते दैनंदिनी स्वरूपात लिहिलं होतं. ते लिहिल्यानंतर मग मुलांना असं वाटायला लागलं की अरे आपण पण दैनंदिनी लिहावी. तर वेगवेगळ्या शाळांमधून, अक्षरशः लातूर पासून कितीतरी शाळांमधल्या शिक्षिकांचे, मुलांचे मला फोन आलेले. म्हणजे एक मुलगी, एक तर मेसेज असा आला की ICU मध्ये ती मुलगी आहे, ती बाहेर आली आणि मला म्हणाली पियूची वही वाचायला देणार का मला. लातूरच्या शाळेच्या बाईंचा मेसेज आलाय मला, आणि त्या बाई म्हणाले मी तुला आणून देते, आणि मग त्यांनी तिला आणून दिली. तर बघा ताई, तुमच्या पुस्तकांनी मुलांना कसं वेड लावलंय. तर हे सातत्यानं मुलांपर्यंत वेगवेगळं आकर्षक स्वरूपात, चांगल्या पद्धतीनं, आणि त्यांना आवडेल असं पोचलं तर ही मुलं अक्षरशः ते उचलतात, आणि त्यांच्यापर्यंत ते पोचतं सुद्धा, असं मला वाटतं. आता प्रश्न काय होता मला थोडासा कळलं नाही. मी त्याचं बरोबर उत्तर होतं काय माहिती नाही. आपल्या गप्पाचे प्रश्नाचे उत्तर नाही आहे तशी. आता अजून आहेच आपली पुढची तुझी फुलपाखरूची कविता आपण ऐकणार आहोत त्या मुलांच्या दृष्टीने. पुढच्या वेळी असा कार्यक्रम असेल तर मलाही लहान मुलं म्हणून घ्या. हो, आम्ही दोघी तुमच्याकडे येणार आहोत. मला आवडेल लहान मुलं व्हायला नक्कीच. सो एक छान छोटीशी फुलपाखराची कविता आहे त्यांची, जी मला खूप आवडली, आणि मला असं वाटलं की नाही ही म्हणावीच. फुलपाखरू. रंगीत नाजूक फुला फुलावर मन लागले भिरभिरू, झाले मी ही फुलपाखरू. भल्या पहाटे मजेत उठले, बघते तो मज पंखच फुटले.
निळे त्यावरी गोल उमटले, बंद घराचे दार उघडून मस्त लागले फिरू. नुकत्या उमलू लागल्या कळ्या, कुठे कुठे तर जन्मल्या जुळ्या, आणि मुलायम मऊ पाकळ्या, कोण दयावर हलके हलके रंग लागले भरू. किती भेटले मित्र मैत्रिणी, तांबूस पिवळे जांभळे कुणी, मी एकटी त्यात देखणी, जमुनी सारे भवती माझ्या फेर लागले धरू. ही कविता वाचताना एक माझ्या मनात असा सहज विचार आला की एक कुठेतरी स्वतःवर प्रेम करण्याचं, सगळ्यात शेवटी ती म्हणते मी सगळ्यात छान आहे आणि मग मी काय सगळे मी सुंदर दिसायला आणि सगळे मायाभोवती फेर धरून नाचतायत. म्हणजेच काय, कुठे ना कुठेतरी तिचं स्वतःवर इतकं प्रेम आहे. फुलपाखरू स्वतःवर किती प्रेम करतो, तसंच आपण प्रत्येक माणसाने आपल्यावर प्रेम करावं, असं म्हणजे आपण जे म्हणतो सेल्फ लव्ह खूप असावं, तसं सेल्फ लव्ह असावं असं मला वाटतंय. तो एक तुम्ही थोडंसं त्याच्या प्रत्येक कवितेतून ना मानसशास्त्राचं म्हणजे ओथंबून वाहतंय असं आहे. सो एकदा थोडंसं तुम्हीच सांगू शकाल का, तुम्हाला अशा छोट्या छोट्या ज्या कविता अगदी सुंदर वाटतात किंवा काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल, की मानसशास्त्र तुमच्या कवितांमध्ये कसं येतं किंवा तुम्ही कसं म्हणजे आणता ते? आणत मिळत नाही, ते मनच ओतलेलं असतं, त्यामुळे ते आपोआप येतं. मन त्या एक लगनसे त्याच्यात लागलेलं आहे ना, तर ते आपोआप होत राहते ही गोष्टी. कुठे म्हटलं ना तुला की चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजेसारखी, तसं होतं ते. आणि लहान मुलांची कविता लिहून झाल्यानंतर मला अतिशय आनंद होतो. मी खूप आनंदात असते त्या दिवशी. म्हणजे ते सचिन तेंडुलकरला जसे ते 100 झाल्यावर त्याला तो असं बॅट उंचावतो ना, तसं माझ्या आतल्या माझ्या मनात माझी ती बॅट उंचावलेली असते. काय छान आपण लिहिलंय, मज्जा आली, आज खूप मज्जा आली असं. आणि असं मज्जा मला अनेकदा घेता येतात, काय असेल कसं, पण ते आपोआप होतं आणि लिहिलं जातं माझ्याकडनं. आता छोटंसं ते छोटी कविता वाचते सहज. ही जी कविता आहे ना तू वाचली फुलपाखरू, तर गंमत म्हणजे ही कविता मी लिहिली आणि ती ठेवली होती अशी कागद, कुठेतरी वाऱ्यावर उडत होता तो, आणि प्रियांकाच्या हातात गेली ती कविता. तर तिने ती वाचली, लिहिलीस का तू? तर म्हटलं हो. आणि तिनं ती 7वीत होती तेव्हा, आणि तिनं चाल लावली त्या कवितेला, खूप सुंदर चाल लावली आणि ती म्हणायला लागली चाल. तर मला इतका आनंद झाला, इतका की मी सगळ्या त्या आमच्या सोसायटीमध्ये हो प्रियांकानं चाल लावली, कोणालाही काही वाटलं नाही. हो का, बरं. तर मी मला म्हणजे मला इतकं असं अरे मलाच काय म्हणून आनंद झालाय. तर मग तिला म्हटलं म्हण पियू, आज तू शाळेतच जाऊ नकोस, आज तू हे पूर्ण कर. आणि तिला मी शाळेतच नाही पाठवलं. तर ते पूर्ण करताना ती ते म्हणत होती आणि गंमत म्हणजे तो एक बुलबुल येऊन बसला तिथे आणि तिचं झालं की तो बरोबर ते तो गायचा. म्हणजे ती थांबली ते की रंगीत नाजूक फुला फुलावर मन लागे भिरभिरू, झाले मी फुलपाखरू, झाले मी फुलपाखरू, की तो त्याचा तो आवाज करायचा. तर ते आम्ही टेप केलं. आता ते कॅसेट मध्ये कुठे गेले पण ते आहे कुठेतरी, की तो बुलबुल त्याची शिळ वाजवतोय आणि ही ओळी गातीये. तर हा जो एक आनंद होता ना, तो आनंद मला खूप माझ्या मुलींनी पण दिला, दोन्ही मुलींनी दिला, नवऱ्यानेही दिला. की आमचं एक असं कुटुंब असं आहे ना, की काहीतरी झालं की आम्ही पटकन एकत्र येतो. आणि हे आता हे बघ हे मी लिहिलंय, किंवा प्रांजली म्हणते हे मला पटकन तुझी कुठली तरी कविता नाही, कृष्णावरची दे बरं, मला आत्ताच्या आत्ताच चाल लावायची, पण मला कृष्णावरचीच हवी आहे कविता. मग माझ्याकडे लिहिलेली होती तर मी तिला दिली आणि ती युट्यूबवर बघा तुम्ही, प्रियांकानं गायली. कोरोनाच्या काळातले हे एकांतातले उद्योग होते, शांततेतले, त्या काळात पण मजा आली खूप. म्हणजे मजा नाही आली, पण ती मजा येण्यासाठी काहीतरी करावं लागलं आणि आपलं जगणं चांगलं ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागलं म्हणून केलेलं. सगळ्यांचीच परीक्षा घेणारा काळ होता तो, आणि लहान मुलांना तर जास्तच. तर संगीताताईंनी मुलांसाठी केवळ कविताच नाही लिहिल्या तर कथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. तर एक अशी बोधप्रद कथा आहे, भोपळ्याची बी. स्वरा ती आपल्याला वाचून दाखवणार आहे. भोपळ्याची बी. पिंकूनं एकदा मातीत एक बी लावली. पिंकू रोज तिला पाणी घालू लागली. एके दिवशी बीला कोंब फुटला, पोपटी रंगाचा कोंब. मग त्या कोंबाला 2 इवलूशी पानं फुटली. हळूहळू त्याचं रोप तयार झालं. बागेला पाणी घालताना पिंकू गाणे गुणगुणत असे.
पिंकूचं गाणं रोपाला खूप आवडत असे. पिंकू सारेगम म्हणू लागली की रोप आनंदानं मान डुलवत बसायचं. रोप भराभरा वाढू लागलं. त्याची भली मोठी वेल झाली. ती मातीवर ऐस पैस पसरली. वेलीला पिवळी पिवळी इबलुशी फुलं आली. एके दिवशी वेलीला फळ आलं. आजोबा म्हणाले, अरे हा तर गाणारा भोपळा. पिंकूताई, आता छान काळजी घ्या बरं याची. प्रत्येक दिवशी थोडा थोडा मोठा होत भोपळा अगदी गोल मटोल झाला. आजोबांनी वेलीवरचा भोपळा काढला, उन्हामध्ये चांगला कडकडीत वाळवला आणि अमजद मियाकडे पाठवला. अमजद मियाला तो गोल गरगरीत भोपळा खूप आवडला. अमजद मियानी भोपळ्याचा सुंदर तानपुरा तयार केला. तानपुरा अगदी सुरात वाजू लागला. एके दिवशी अमजद मिया पिंकूच्या घरी आले. त्यांनी टांग्यातून तानपुरा सावकाश खाली उतरवला. अमजद मिया आजोबांना म्हणाले, बाबूजी, तानपुरा छेडके तो देखो. पिंकूनं तानपुराच्या तारावरून हळुवार बोटं फिरवली. ओहो, वाह वाह, क्या बात है, देखो तो कितना सुरीला है. अमजद मिया खुश होऊन म्हणाले. पिंकूनं तानपुराच्या भोपळ्यावरून हात फिरवला. भोपळ्यामधून आवाज आला, पिंकूताई, तू रोज मला गाणं म्हणत वाढवलंस ना, म्हणून हा तानपुरा इतका सुरात वाजत आहे. आता पिंकू रोज तानपुऱ्यावर रियाज करते. आजोबा पिंकूला शास्त्रीय संगीताचे शिक्षण देतात. पिंकूच्या अंगणातील वेलीला आता तर खूप मोठे मोठे गोल गरगरीत भोपळे लागले आहेत. गाण्याचा आणि जीवनाचा किती जवळून संबंध आहे तो ह्या कथेवरनं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे कोणी असं गाणं गाऊन जर झाड छान असं झपाट्याने तिची वाढ होत असेल तर खरंच ते कुठंतरी ऐकलं जात आहे. मला असं वाटतं की संगीताताईंच्या ह्या कथेतून पण सांगितलं की जसं झाडांना आजकाल संगीताचं हे आहे की संगीत दिलं की झाडांना छान वाढ होते वगैरे, ते हे कुठेतरी त्यांना लहान मुलांना शिकवायचंय आणि त्यांच्या मागे छान तानपुऱ्याची माहिती आहे. म्हणजे हे मलाही नव्हतं माहिती, मी पण अगदी मनापासून वाचलं. म्हणजे मला वाटतं की त्यांना बोधात्मक कथा लिहिणं आवडतं किंवा त्या बोधात्मक कथा सहजरित्या लिहितात. अगदी त्यांना देवाची देणगी असते तसंच अगदी ते असावं. सो त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? आता हे पुस्तक तुम्ही पाहिलं असेल कदाचित, ही भोपळ्याची बी हे इंग्लिशमध्ये पण इंग्लिशमध्ये पण आहे, पंपकिन सीड म्हणून. तर याची जन्मकथा काय माहितीये का, की मी लहान होते आणि आमच्या घरामध्ये बेलापूरला खेडेगावात ते मोरी म्हणायचो आपण त्याला, आणि त्याच्या अलीकडे ते मातीचं सगळं माती असायची सगळी, तर त्या मातीत ते बी पडलं असावं बहुतेक, आणि भोपळ्याची वेल आली होती आणि ती वर गेली होती गच्चीवर, आणि अक्षरशः एवढ्याला मोठे मोठे भोपळे लागले होते गच्चीवर सगळीकडे, सगळी वेल पसरली होती. गावभर आम्ही ते भोपळे वाटत होतो. चिरायचा आणि तो घ्या तुम्हाला घ्या, तुम्हाला घ्या, तुम्हाला घ्या असं. तर ते माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी रुजलेलं असावं. आणि नंतर लग्नानंतर इकडे आल्यानंतर तानपुरे पाहिले तर लक्षात आलं ते बघताना की हा भोपळा म्हणतात त्याला, तानपुऱ्याचा भोपळा. मग तानपुरा कसा तयार झाला असावा, तो भोपळ्यापासून तयार करतात हे लक्षात आलं. आणि मग मी ती सगळी सिरीज जुळवली. त्याच्यानंतर मी गंमत म्हणजे जो माझ्याकडे मी लाल भोपळा आणला, हा भोपळा वेगळा असतो खरं तानपुऱ्याचा, पण मी जो लाल भोपळा आणला होता त्याची बी मी कुंडीत रुजवली आणि त्याला वेल आली, त्याला छान मोठी मोठी फुलं आली. मग माझ्या नातवाला मी दाखवलं, तो हे वाचतो, तो 3 वर्षाचा असते, पण तो ते अमजद मियांचं सांगणार ते तानपुऱ्याचं. तर मग मी त्याला ते फुल दाखवलं, ही भोपळ्याची वेल आणि या भोपळ्याच्या वेलीपासून हा तानपुरा तयार करतात. तर हे मला सगळी ही प्रोसेस एक छोट्याशा गोष्टीतून दाखवता आली. अशीच आणखी 1-2 पुस्तकं मी लिहिलेली आहेत याच्यात. एक ते बासरीवरच आहे, ते आता येईल बहुतेक, तर ते मी आता सांगत नाही, पण ते पण एक खूप मस्त मजेदार मी ती कल्पना लढवून लिहिलेलं आहे. पियूची वही ही तुमची कादंबरी दैनंदिनी म्हणूया आपण, त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. त्याविषयी आम्हाला अजून जाणून घ्यायचंय, पण पुन्हा एकदा आपण त्या वहीतला उतारा आधी स्वराकडून ऐकूयात आणि मग बोलूया. पियूची वही 26 मे 2016. आज मी आई बरोबर पार्लर मध्ये गेले होते. आईने मस्त हेअरकट केलेला. मी पण तिच्या मागे लागले, माझेही केस कापायचे म्हणून.
मी म्हणत होते किती उकडते, बॉयकट करून टाकू, पण ती काही ऐकेच ना. आता तुझी शाळा सुरू होईल. तुमच्या शाळेत असलं काही चालत नाही. या शाळेमुळे ना मनासारखं काहीच करता येत नाही. 28 मे 2016. आज सकाळी मी बागेत गेले आणि पाणी मारून मुंग्यांचं वारूळ भिजवून टाकलं. काही मुंग्या पाण्याच्या फवाऱ्याने मेल्या, तर काही गुपचूप बसल्याचं नाटक केलं. काही धट मुंग्या तर त्या भिजलेल्या मातीवरून अंग झटकून पुन्हा फताडे पाय टाकत तरा चालू लागली. अंजू मावशी मात्र मला रागवली. असं का केलंस म्हणून ओरडली. मी म्हणाले, त्या मला काल किती चावल्या, मग आज मीही तिच्या अंगावर पाणी मारलं. त्यावर अंजू मावशी म्हणाली, काल तू त्यांच्या घरावर पाय दिलास म्हणून त्या चिडल्या. त्यांनी तुला उगाच नाही त्रास दिला. अंजू मावशी म्हणालेलं मला पटलं खरं, पण मुंग्यांवरचा माझा राग मात्र कमी नाही झाला. पण इथून पुढे तरी नीट बघून चालायला पाहिजे. आपण सारखं धडपडत असतो, सारखं काही ना काही लागत असतं असं वाटायला लागलं. बहुतेक मुंग्यांनीच मला शिक्षा केली असावी. धांदडपणा कमी करायचा असं ठरवल्यावर मात्र मुंग्यांवरचा माझा राग कमी झाला. आता थोडंसं पिहूच्या वहीबद्दल सांगा ना. म्हणजे ही संकल्पना कशी सुचत गेली आणि मग ती तुम्ही रोजनिशी लिहायची सुरुवात केली. तर आता रोजनिशी लिहिणं हे थोडंसं कमी झालंय आणि इंग्लिश मिडियममुळे पण लिहितात, काही लिहितात, काही लिहित नाही. तर त्याची महत्त्व काय, म्हणजे रोजनिशी खरंच लिहायला पाहिजे. इवन आम्ही पण आमच्या क्लायंटला सांगतो की लिहित जा, स्वतःच्या मनातले विचार लिहित जा, जेणेकरून आपल्याला क्लिअरिटी येते, स्वतःचा सेल्फ अजून चांगला डेव्हलप होतो. एक लिहिण्यामुळे आपल्यात आत्मपरीक्षण होतं आणि आपणच जसं इथे हिने लिहिलंय की मुंगी हे करते आणि आपलं चुकलं काय हे आपल्याला कळून लागतं, आपल्या विचारांना चालना मिळते. थोडंसं काही त्याबद्दल सांगाल का मुलांना? पिहूची वही जसं तुम्ही सुरुवात केली त्याच्याबद्दल थोडंसं काही. आता खूप मोठी प्रोसेस आहे ही पण लहानपणापासूनची, की माझे बाबा चित्रकार होते. मी म्हटलं त्यांची नोकरी गेली होती आणि नोकरी केल्यानंतर करायचं काय, तर त्यांना वेगवेगळे कामं करायला लागले ते. म्हणजे कुठे बॅनर रंग, कुठे चित्र काढ, फ्लेक्स रंग वगैरे असं. तर त्याच्यामध्ये त्यांना एक काम आलं गावामध्ये की देऊळ रंगवाल का म्हणून. तर बाबा माझे जे स्कूल आणि अभिनवचे चांगले मोठे हे होते. तर आम्ही पण म्हटलं अरे बापरे देऊळ रंगवायचं आता. ते हो म्हणाले, रंगवतो, कारण पैसे पाहिजेत. आईच्या एकटीच्या जीवावर घर कसं चालणार, काय 70 रुपये महिना पगार होता त्यांना, 70ही नसेल, 40 रुपये वगैरे असेल त्यावेळेला. तर त्यांनी ते काम घेतलं आणि मला म्हणाले चल आपण जाऊ आता नगरला. ते मला बरोबर घेऊन जायचे सगळीकडे. मग नगरला त्यांनी रंग खरेदी केले, रंगांचे खूप ब्रश वगैरे असं. आणि ते मला घेऊन ते चांदेगावला जायचे. त्यावेळेला नदीच्या घाटावरच्या पायऱ्या उतरून मी ते रंग डोक्यावर घेऊन पिशवी भिजेल म्हणून अगदी एवढ्या पाण्यामध्ये मी त्या नदी पार करून जायचे. मग तिथे आम्ही डबा खायचो आणि मग ते मंदिर होतं सुंदर. आता मी मध्ये जाऊन बघून आले ते. तर ते त्यांनी रंगवायला सुरुवात केल्यावर त्यांनी मला सांगितलं की हे मी रंगवतो ना तोपर्यंत ते समोरचं छोटंसं जे आहे ना ते तू रंगव. मग ते काय काय करतात ते बघून मी माझी सुरुवात केली. मग त्यांनी ते आधी साफ केलं सगळं, मी सगळी धूळ काढली. मग नंतर त्यांनी तो रंग दिला. मग मी हळूहळू तो प्रायमर मारला. असं करत करत ते जसं करतील नक्षी वगैरे, तर ते 2 महिने आम्ही जात होतो सलग. मी पण बारीक 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 करत 2 महिने त्याची कटीनं माझंही ते रंगवलं सगळं. ते करतानंतर मग ही एक गोष्ट माझ्या मनात राहिली असावी हे लिहिताना. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली की दवाखाना मी सुरू केला. आणि दवाखाना सुरू केल्यानंतर झोपडपट्टीमधल्या एका माणसाला सांगितलं की तू हे रंगव सगळा दवाखाना. मग मी सुरू करते ते. मला वाटलं आता 2 दिवसांनी हे झालं असेल सगळं, म्हणून मी गेले तर तो दारू पिऊन तिथेच पडला होता. मग मी त्याला बाहेर काढलं आणि सगळं तो रंग घेतला, ऑइल पेंट आणि काय जे होतं ते, आणि सगळं छतापासून भिंतीच्या सगळ्या मी रंगून काढल्या. ही एक गोष्ट झाली. मग तिसरी गोष्ट अशी झाली की
मुलीला सुट्टी लागली, आता काय करायचं? तर मग मी म्हटलं की चला आपल्या घरातल्या खिडक्या खूप खराब झाल्यात, गज खराब झाले, तर ते रंगून काढू आपण. म्हणून मग मी रंगांच्या दुकानात गेले आणि ते टर्पेंटाईन वगैरे सगळं वॉर्निश वगैरे आणलं आणि सगळ्या खिडक्या रंगवून काढल्या. तिलाही सांगितलं हा घे ब्रश आणि हे रंगव. हे इतकं छान झालं ना सुट्टीमध्ये, तर ती सगळी प्रोसेस मी माझी लिहून काढली, ही सगळी प्रोसेस. तर त्याचं बीज ते माझ्या लहानपणच्या रंगामध्ये होतं. हे माझ्या पुरस्कार मिळाल्यानंतर लक्षात आलं. म्हणजे माझ्या तोपर्यंत काही लक्षात नव्हतं की आपण हे का लिहिलं, कसं लिहिलं वगैरे, मी ते लिहिलं. पण जेव्हा मला विचारायला लागले की हे कसं सुचलं, तेव्हा मग मी विचार करू लागले, अरे माझ्या वडिलांनी ते माझ्याकडनं देऊळ रंगवून घेतलं होतं, ते रंग माझ्या मनामध्ये राहिले होते, त्याच्यानंतर मी हे रंगवलं होतं काय काय, आणि मग ती प्रोसेस मी लिहित गेले. म्हणजे जे जे लहानपणी आपण करतो त्याचं बीज कुठेतरी मनामध्ये रुजलेलं असतं ना, ते रुजलेलं ते मुरत जातं. म्हणजे जसं वडाचं बीज असतं ते छोटं असतं आणि नंतर त्याचा वड होतो तयार, वटवृक्ष तयार होतो, तसं कुठेतरी साहित्याचं पण असतं असं मला वाटतं. ते मुरलेलं असतं आतमध्ये कुठेतरी. तर मुलांनी पण दैनंदिनी, आता ह्या मुलांनी नंतर अनेक मुलांनी दैनंदिनी लिहायला सुरुवात केली. आता इथे माझी मैत्रीण दिसते, आत्ता बसली, आत्ता आली, तिने हात केला मला, आशा थोरात म्हणून. ती सिल्वर क्रिस्ट शाळेची, ती माझ्या आधी ओळखीची नव्हती, पण तिनं तिच्या मुलांना ही पियूची वही दिल्यानंतर मुलांनी जवळजवळ 100च्या वर मुलांनी ऋत्विकची वही, मेघाची वही, अनिशची वही अशा वह्या लिहायला सुरुवात केली. आणि तिचा त्याने इतका सुंदर प्रोजेक्ट बनवला शाळेमध्ये. अजून मी बघितला नाहीये, शाळेत कधीतरी यायचंय. पण पियूच्या वहीवर सगळे त्यातले सुरवंट तयार केले, ती वेल कशी वाढली ते मुलांनी तयार केलं. तर असं मुलांपर्यंत पोहोचवणारे सुद्धा पालक, शिक्षक, ग्रंथपाल हे मिळाले, किंवा असे पुस्तकांचे आपले पुस्तकालय, तर ती मुलं आनंदानं काम करतात त्याच्यावर. हे मला सांगायचं. तर मुलांनी अशी दैनंदिनी सुद्धा या पुस्तकावरनं स्वतःहून लिहायला सुरुवात केली, तर तुम्ही सुद्धा लिहायची. आता मला एक छान ह्यांच्या वर्षातून सुचलं की आम्ही जेव्हा केस हिस्ट्री घेतो मानसशास्त्रामध्ये, आम्ही बालपणाची हिस्ट्री सुरुवात करतो बर्थ पासून, आणि मग बर्थ पासून सुरू केल्यानंतर मग लहानपणाचे प्रसंग विचारतो. शाळेत काही घटना घडल्या आहेत का, म्हणजे किती त्या खोल रुजलेल्या असतात बालपणातल्या घटना. आता कदाचित म्हणजे मला जेव्हा मी आज माझी स्वरा ही भाची आहे, तेव्हा मी सकाळीच गाडीवरनं विचार करत होते, तेव्हा माझ्या मनात संगीताताईंकडनं तिला काही विचार आला की, विचार सहज आला की तो माझा सख्खा भाऊ जेव्हा पहिला आला होता चौथीत, तेव्हा मुंबईतच होता तो, आणि त्याचं बोर्डवर नाव वगैरे आलं तर शांता शेळकेंच्या हस्ते त्याचं बक्षीस मिळालं होतं. मला एकदम सहज मनात चमकून गेलं की आज स्वराचा सत्कार होईल बरं का संगीताताईंच्या हस्ते. म्हणजे माझा भाऊ आणि तिचं बालपण किती पटकीने मी कनेक्ट केलं. म्हणजे हा जो विचार येतो तो आपल्या मनात बालपणाची काय पाळमुळे इतकी रुजलेली असतात ना, ती आपण फार त्याच्यानुसार आपण जगत असतो आणि आपल्याला त्याला तो संदर्भ आठवत असतो. सो कदाचित म्हणून संगीताताईंच्या लेखनातून खूप संवेदनशील लेखन का येतं असं मला वाटतं की त्या स्वतःतलं बालपण अजूनही जपतायत. कारण की त्या जसं मगाशी म्हटल्या की लहान मुलांच्या कविता लिहिल्या की खूप मस्त वाटतं. म्हणजे त्या अजूनही लहान आहेत आणि त्याचं आणि ते कौतुकास्पद आहे ना लहान असणं. ते निज शैशव जपावे असं आहे. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या अशा कविता तुम्ही लिहिल्या, आणि त्यातली एक म्हणजे मल्हाराची धून उठे. मी ही वाचली आहे कविता पावसाची, आणि तशीच निसर्गाशी जोडू पाहणारी आणखीन एक कविता आहे, मला वाटते व्हावे. ही मी कविता आधी सादर करू. मला वाटते व्हावे, मला वाटते व्हावे पान, मला वाटते व्हावे पान, हिरव्या हिरव्या रंगामध्ये हरपून जावे माझे भान. मला वाटते व्हावे फूल, मला वाटते व्हावे फूल, हिरव्या हिरव्या पानांमध्ये मंद सुवासिक हिरवी भूल. मला वाटते व्हावे झाड, मला वाटते व्हावे झाड, अशा ठिकाणी उगवावे आहे जिथे माळ उजाड. मला वाटते व्हावे जळ, मला वाटते व्हावे जळ, डोंगर उतरून माळावरती धावत यावे खळखळखळ. मला वाटते व्हावे ढग, मला वाटते व्हावे ढग, माझ्या हातून होऊन जावे हिरवे हिरवे सारे जग.
निसर्ग जपण्याची आणि त्याच्या जवळ जाण्याची भान देणारी ही कविता आहे. कुठेतरी निसर्ग संवर्धनाचा तुम्ही विचार याच्यामधून पोचवलाय. काय म्हणाल? निसर्ग माझ्या हातच आहे खरं तर. ते काय म्हणूया, अशा खूप आपोआप लिहिल्या गेलेल्या माझ्याकडनं कविता आहेत मुलांसाठीच्या. आता ही जी तू कविता वाचलीस ना, मला वाटते व्हावे पान, याचं माझ्या धाकट्या मुलीनं ट्रान्सलेट केलं आहे इंग्लिशमध्ये आणि त्याच्यात त्याला चालही लावली आहे आणि ती मुलांसाठी गायली पण आहे तिनं. तर NCPA जी संस्था आहे मुंबईची, त्या संस्थेनं ते केलेलं आहे सगळं काम आणि तिच्याकडनं ते गाऊन घेतले आणि सगळ्या मुलांना ती शाळांमधून आता शिकवली जाणार आहे कविता. परवाच्या दिवशीच गमतीचा भाग म्हणजे ही कविता आपल्या फर्ग्युसनच्या शिक्षिका आहेत, प्रोफेसर आहेत सविता केळकर, त्यांनी जर्मन भाषेत केली आहे आणि त्यांच्याकडे कोणीतरी जर्मन भाषिक आली होती याच्यासाठी, ते फॉर एक्सचेंज असतात ते स्टुडंट एक्सचेंजसाठी. तर त्या दोघी जणी ती इंग्लिश कविता वाचून तर इतकी मजा आली संगीता, ती आणि मी 2 दिवस फक्त या कवितेवरच बोलत होतो. तर ही जी एक संवादाची मजा असते ना, ही साहित्यातून खरंच खूप चांगली येते आणि याला आजकाल सगळे मुक्त आहेत असं मला वाटतं. कारण एखाद्या पुस्तकावर चर्चा करणं, मम्मी बारामतीला वाडकरवाड्यामध्ये राहत होते आणि माझ्या शेजारी अगदी शेजारी अभ्यंकर काकू होत्या आणि त्यांना पु ल देशपांडे अतिशय आवडायचे. तर त्यांचं सगळं संपलं स्वयंपाकाचं काम बी की दुपार झाली की त्या पुस्तक हातात घ्यायच्या आणि त्या आणि अभ्यंकर काका दोघं जण ते खुदू हसत असायचे पुस्तक वाचून दोघंही. म्हणजे ह्यांना काही वाचलं हसायला लागले की अगं काय झालं, हे बघा वाचते, आणि मग ते मला ऐकू यायचं, समोरच आम्ही राहायचो. तर ते माझ्यावर तो एक ते इम्प्रेशन फार होतं की पुस्तकातून इतका आनंद दाम्पत्याला घेता येतो, आज तो घेता येत नाही. आज कोणी असं मला वाटत नाही की समोर दोघं जण पुस्तक वाचतायत आणि त्यात विनोद आहे आणि त्या पुस्तकातला आणि दोघं छान तो आनंद घेत आहेत. ते मोबाईलमध्येच सगळे आपले बसलेले असतात, हा ह्याच्या मोबाईलमध्ये, ती त्याच्या, पोरं त्याच्या. तर त्यामुळे तो एक आनंद आणि संवादाचा जे क्षण असतात ते हिरावलेले आहेत आजकाल. जाता जाता त्यांनी कम्पॅबिलिटीचा एक मंत्र दिला की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये कुठलीही क्रिया करताना एन्जॉयमेंट होते. परत आलं मानसशास्त्रज्ञ आमचं. चला आता आपण, मला असं वाटतं, आपल्या छोट्या मैत्रिणीकडे वळणार आहोत. तर आपल्या सगळ्यांच्याच बालविश्वामध्ये पशु पक्ष्यांचं एक छान असं वेगळं स्थान असतं. मग ती चिवताई असेल, नाहीतर कापसासारखा ससा असेल, नाहीतर डोळे मिटून दूध पिणारी मनीमाऊ असेल. तर ही छोटीशी आणि तुरुतुरू जी धावणारी खारुताई असते, तिच्याबद्दलही खूप आकर्षण असतं आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये. तिच्यावरची एक कविता आपल्याला स्वरा वाचून दाखवतीये. खारुताई. खारुताई. खारुताई मला तुम्ही आवडता, का बरं मला तुम्ही घाबरता? फांदीवरती सर का चढता, जर खाली कशा उतरता? सांगा तरी काम तुम्ही काय करता, खारुताई मला तुम्ही आवडता. माझ्याशी गट्टी करता का, माझ्या संग खेळायला येता का? सांगा तुम्ही दूर दूर का पळता, खारुताई मला तुम्ही आवडता. आमच्या घरी येतात ही हो खारुताई, पेरू डाळिंब खा ही खूप खोहारी ताई. सारख्या झाडामध्ये का दडता, खारुताई मला तुम्ही आवडता. छान. आता ओवीची पाळी आहे. जादुई आणि परी जगातली एक कविता आपल्याला ओवी म्हणून दाखवणार आहे. जादू व्हावी एकदा तरी. जादू व्हावी एकदा तरी, पुस्तकातील चित्रामधून बाहेर यावी सुंदर परी. ऐटीत खाली वाकून तिनं पोट माझं धरावं, डौलावर गिरकी घेऊन पंखांवरती बसावं. निळा आभाळातून मग जावं मस्त उडत उडत, खाली पाणी वर आभाळ, गंमत जम्मत बघत बघत. ढग जवळ आला की हात जरा उंच करून, मौशाल शुभ्र कापूस खिशामध्ये घ्यावा भरून. खरंच अशी चित्रामधून छान छान परी यावी, माझी गोड पापी घेऊन
चित्रामध्ये परत जावी. किती सुंदर. असू दे ओवी तुझ्याकडेच. ओवी तुलाही असं वाटतं का ग, तू परीकथा वाचतेस, फेरीटेल्स वाचतेस, असं वाटतं परी बनावं, आपल्याला पंख फुटावे किंवा एखादी परी आपली मैत्रीण असावी? आता पुढची पण एक कविता तू वाचणार आहेस ना. आपल्याला आई कशी सांगत असते ना लहानपणी, हे करू नको, ते खाऊ नको, असं केलंस तर तसं होईल, पण ती हक्कानी आणि काळजीने सांगत असते. तसंच हक्कानी आणि काळजीनी ही छोटुकली गणपती बाप्पाला काय सांगतेय ते आपण ऐकूया. किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला, इतकं गोड खाऊ नका, जपा जीवाला. 10 दिवसांसाठी येता रोज रोज मोदक खाता, हवावरून दुधाचा हो घोट कशाला. गोड गोड खाऊन तुमचा किडेल होतात, का नाही खात तुम्ही साधा वरण भात. साधा वरण भाताची हो भीती कशाला, हळूच तुमच्या कानात सांगते तेवढे माझं ऐका. तुमचे सगळे मोदक तुम्ही मला देऊन टाका, मग नको कशाची ही भीती तुम्हाला. आज शास्त्रज्ञ शिकल्यानंतर कविता सुचली होती का आपल्याला? डाएट त्याच्या आधीच नाही, सहजच म्हटलं. सो ह्या ज्या सुंदर कविता आहेत त्या छोट्या छोट्या मुलांच्या, या लिहिताना तुम्हाला एक आनंद मिळतो. तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की हा आनंद जो आहे तो फक्त तुमच्याकडे मर्यादित न राहता इतरांनाही देता. तर अजून काही तुमच्या नवीन मुलांची पुस्तकं येणार आहेत का, किंवा अजून काही तुम्ही लहान मुलांवर लिहिताय का? हो, तर लिहिते की अजून खूप काय काय माझं छान छान सुरू आहे. त्याला प्रकाशात यायला वेळ लागतो, कारण प्रकाशक कधी आणतात त्याच्यावर असतं ते. म्हणजे एक एक पुस्तकाला आता PPUची वही मी लिहिली होती 98 सालामध्ये, ती आली 2017 मध्ये. तर असं ते पेशन्स असतो आणि ते मी विसरून पण जाते. पण आता जसं भोपळ्याची बी आली तसं माझं बांबूच्या बनात म्हणून एक पुस्तक येणार आहे. तर ते पुस्तक म्हणजे आता सांगायला असं होतं, बांबूच्या बनात बासरीचे सूर असं होतं. तर मी तेवढंच छोटं नाव दिले, बांबूच्या बनात. आणि ती बासरी कशी तयार झाली, ती निसर्गानं कशी तयार केली बासरी, हे मी त्याच्यात लिहिलेलं आहे. तर असं एक एक खूप काय काय छान छान मी लिहिलंय आणि त्याचा आनंद खूप घेता येतो. मात्र म्हणजे जर काही नसेल ना तर मी फार अस्वस्थ झालेली असते की म्हणजे उगाच डोक्यात काहीतरी विचार येत आहेत, ते मला अरे नाही बरोबर नाहीये, काहीतरी लिहायला पाहिजे. मग मी जर काही सुचलं नाही तर मी अनुवादाचं काम केलंय. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जे केदारनाथ सिंह म्हणून एक मोठे कवी, हिंदी कवी, त्यांचं एक पुस्तक माझ्या हाती लागलं. तर 2013 पासून मी त्यांच्या कवितेचा अनुवाद करते. 50 कवितांचा मी अनुवाद केलाय आणि जवळजवळ एक एक कविता मी 10 वेळा लिहून काढली आहे त्यांची. तर ह्याचा एक खूप आनंद असतो की दुसऱ्यांच्या सुद्धा कवितांचं मन आपल्याला कळणं. बरोबर. तो एक वेगळा एक आनंद मी घेते. एक छान महिलांच्यासाठी लिहिलेली कविता, त्यांनी महिलांवर खूप लिहिले किंवा स्त्रीवर खूप लिहिले आणि त्या स्त्रीसाठी जी लिहिलेल्या कविता आहेत, तर म्हणजे मला असं वाटतं त्यांचा आवडतीचा विषय मुलं आणि महिला असावा असं मला जाणवलं. आणि निसर्ग, ह्या 3 गोष्टी त्या खूप आवडीने लिहितात. सो त्याच्या म्हणजे थोडक्यात समोर मुलं आली म्हणून प्राणी आले, पण स्त्री ही त्यांना मला असं वाटतं की त्यांना जे अनुभव आले स्त्रियांबद्दल किंवा त्यांच्या ज्या काही व्यथा कथा त्या ऐकत असतील त्यातून हे मांडलेलं स्त्रीमन असावं. एक छोटीशी कविता आहे, ती वाचून दाखवते. मला अभिमान आहे, मला अभिमान आहे, तकलादू वाटू लागले हे सारे संघर्ष, तकलादू वाटू लागले सारे संघर्ष. माना अपमानाच्या जगण्यातून अवघं आयुष्य पणाला लावत, पेटून उठणाऱ्या बाईची धग केविलवाणी वाटू लागलीये. माना अपमानाच्या जगण्यातून अवघं आयुष्य पणाला लावत, पेटून उठणाऱ्या बाईची धग केविलवाणी वाटू लागलीये. या साऱ्या व्यथा वेदनांना उडवून लावण्याची धमक, या साऱ्या व्यथा वेदनांना उडवून लावण्याची धमक मी स्वतःमध्ये आणलीये, मी स्वतःमध्ये आणलीये. मला अभिमान आहे, मला मिळालाय एक मनुष्य जन्म, मला अभिमान आहे, मिळालाय एक आपल्याला मनुष्य जन्म. मग सहजच हसतच का नको, मग सहज हसत का नको असा भाबडा विचार
मी करून टाकलाय स्वतःशी असा भाबडा विचार मी करून टाकलाय स्वतःशी. समस्त स्त्री जातीच्या वेदनेचा हुंकार, समस्त स्त्री जातीच्या वेदनेचा हुंकार मी गाडून टाकलाय तळाशी, मी गाडून टाकलाय तळाशी. मी माफ करून टाकलंय साऱ्यांना, मी माफ करून टाकलंय साऱ्यांना, हिला तिला ह्यांना त्यांना. प्रश्नांच्या थांब्याभोवती रेंगाळत, प्रश्नांच्या थांब्याभोवती रेंगाळत त्यांना सोडून काढण्याचे काम मी थांबवले, त्यांना सोडून काढण्याचे काम मी थांबवले. मला अभिमान आहे तद्वत स्वतःच्या मेंदूचा, चिखल करून घेण्याच्या शहाणपणाची. मी पांघरलेले एक वेळ स्वतःभोवती. मी गोड तितकीच सहज सोपी, मी अनवट तरी नुसतीच माती. माझ्याशी व्यवस्थित बोलून मी सोडवते माझे प्रश्न, माझ्याशीच बोलून व्यवस्थित मी सोडवते माझे प्रश्न. व्यवस्थेशी भांडण्याची धमक, व्यवस्थेशी भांडण्याची धमक माझ्यात नाही असे नाही, पण एक सहजागती द्यायची प्रवाहाला, एक सहजागती द्यायची प्रवाहाला. वाऱ्याची लकेर प्रसन्न व्हाईल, वाऱ्याची लकेर प्रसन्न व्हाईल अशी धून निर्माण करायची मला. नव्या पिढीला सत्यात उतरणारी स्वप्न पाहायला शिकवायचंय, नव्या पिढीला सत्यात उतरणारी स्वप्न पाहायला शिकवायचंय. माझ्या भोवतीचं जगणं सुंदर करण्याचा ध्यास आहे माझा, माझ्या भोवतीचं जगणं सुंदर करण्याचा ध्यास आहे माझा. होय मला अभिमान आहे माझ्या नीलाधमन्यातून वाहणाऱ्या स्त्री पुरुष जातीच्या परंपरागत शुद्ध अशुद्ध रक्ताचा. होय मला अभिमान आहे माझ्या नीलाधमन्यातून वाहणाऱ्या स्त्री पुरुष जातीच्या परंपरागत शुद्ध अशुद्ध रक्ताचा. मला अभिमान आहे मी स्त्री असण्याचा. छान. अपर्णाने वाचलेला या कवितेतला विचार खूपच मोलाचा आहे. तो म्हणजे नव्या पिढीला घडवण्याचा. लहान वयातच आपण त्यांना योग्य दिशा द्यायला हवी आहे, आकांक्षांचं आभाळ त्यांना मोकळं करून द्यायला हवंय आणि त्यांच्या पंखांना बळ देताना त्याच्या आधी आपण स्वतःला सक्षम करायला हवंय. जसं म्हणतात ना की आई ही मुलांची पहिली गुरु असते आणि तिची प्रगती झाली की कुटुंबाची होते, मग समाजाची आणि त्यातून राष्ट्राची. संगीता त्यांचं लिखाण म्हणजे कुसुमाग्रज म्हणतात तसं जगणे होते गाणे आणि त्यांच्या कविता म्हणजे एक विचार आहे. आणि आजच्या या कार्यक्रमातून अशा अनेक विचारांची शिदोरी आपण इथून घेऊन जाणार आहोत. आता वेळेअभावी आपण जरा कार्यक्रमाच्या शेवटाला आलोय, पण संगीता त्यांची एक आवडती मनातली कविता ऐकल्याशिवाय आपण जायचं नाहीये. स्वरा तू वेळ स्वरानी. मगाच्या कवितेत सेल्फ इस्टीम लो असलेल्या व्यक्तींसाठी खूप छान होती. मला अभिमान आहे म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं संगीताकडे येणाऱ्या महिला अशा म्हणत असतील काय ह्या स्त्री जन्माचं आणि काय हे असं असेल नाही असं मला वाटतं, हो की नाही? म्हणून त्यातून सुचलं असावं त्यांना मला अभिमान आहे कदाचित. खूप यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी पुस्तकं त्यांनी मिळवली आणि त्यातून त्यांनी त्यांच्या मनानं काय काय कविता सादर केल्या, हे मला छान वाटते. म्हणजे कुणाला तरी असं वाटावं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही ते काम केलं याबद्दल खरोखर तुमचे सगळ्यांचे मी आभार मानते. माझी आवडती म्हणण्यापेक्षा की माझ्या बालपणापासून काय काय घडत गेलं असं एक थोडंसंच मला जे सुचलं ते मी कवितेतून मांडलं. नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी, नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी, शाळेत जाण्यासाठी कधी भरत नसे धडकी. दप्तर कधी पाठीवरचे वाटले नाही ओझे, नव्हती रिक्षा नव्हता गणवेश नव्हते बूट मोजे. अनवाणीत जात असो शाळेत चालत चालत, जांभळं कैऱ्या बोरं आवळे चिंचा पाडत पाडत. पावसाळ्यात रेनकोट नव्हते डांबरी रस्ते, पावसाळ्यात रेनकोट नव्हते डांबरी रस्ते. ओले कच्च होऊन चिंगाट धावत सुटायचं नुसते. पाणी उडवत चिखल तुडवत कधी करत खोड्या, अहो आमच्या आधी पोचायच्या शाळेत कागदी होड्या. गुरुजी बाई असे की फार नसत बोलत, कधी रट्टा कधी छडी कधी बाहेर उभं करत. आई बाप तर मुळीच कधी रागवत नसत त्यांना, उलट म्हणत चांगलं बघा धोपटून गाडा यांना. तेवढे पुरतच असे ते, विसरून जात सगळे.
तेवढ्यापुरतंच असे ते विसरून जात सगळे. अहो आमची वाट बघत असत नदी काठचे बगळे. रंगीत लाल मासोळ्या त्या पाण्यामधल्या इवल्या, जवळ येऊन करीत असत पावलांना गुदगुल्या. काठावरती वाड्या होत्या खरबूज कलिंगडाच्या, झरा खोदून पाणी मिळे गोष्टी उन्हाळ्याच्या. गोष्टी उन्हाळ्याच्या अशा की चटके बसत भारी, थेंब थेंब पाण्यासाठी निघे आमची वारी. नदी पडे ठार कोरडी, येई दुष्काळाचे वारे. डोळ्यांमध्ये पाण्यासोबत चमकत असत तारे. वीज नसे, पाणी नसे, कंदील मात्र जळत. झुंजू मुंजू होताच बायका जात्यावरती दळत. जात्यावरच्या ओव्यांनी तर साखर झोपच लागे. देवळामधली काकड आरती करी आम्हा जागे. चुलीवरच्या भाकरी सोबत सगळं लागे गोड, सोबत असे ठेचा किंवा लोणच्याची फोड. मग यायची गावामध्ये शनिदेवाची जत्रा. पिपाण्या वाजवीत धावायचो आम्ही पोरं 717. बैलगाडीतून वस्तीवरती कधी असू जात, शांताक्काच्या झोपडीमध्ये दिवस दिवस राहत. किती किती नि काय काय सांगू तेवढे थोडे, डोळ्यांसमोर उधळतात आठवणींचे घोडे. हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा. हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा. असे घडलो आम्ही आमची भिंती बाहेर शाळा. असे घडलो आम्ही आमची भिंती बाहेर शाळा. फारच सुंदर कविता होती संगीताताई. आजची काव्य मैफिल आपली छान रंगली आणि या छोट्या मैत्रिणींनी त्याच्यामध्ये रंग भरलेत. तर आपण त्यांचा सत्कार संगीताताईंच्या हस्ते करूया. हो, आज नक्कीच त्या खूप गोड मुली आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांनी 2 दिवस खूप प्रॅक्टिस केलेली आहे मनापासून. सो पहिला सत्कार आपण ओळीचा करूया आणि मग स्वराचा करूया. नाही आणि म्हणजे तिचं किती कौतुक केलं त्यांनी पण तिला घेऊन आले. तिला घ्यायला किती मोठं घरातलं माणूस गेलं होतं त्यांना. मला घ्यायला आली ती घरी. घ्यायला आली. त्यांच्याच हस्ते सत्कार केल्याने त्यांना खूप आनंद होईल जास्त. सो तुम्ही दोघी असे हात धरा आणि त्या दोघी संगीताताई तुम्ही विनंतीला मान देऊन मनोकल्प कट्ट्याला आला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. या दोघी फुलपाखरांचे खूप खूप विशेष असं कौतुक आपण केलेलंच आहे. तुम्ही सगळे आलात. हा, आपल्या सर्वांचं वेळ काढून तुम्ही इथे आलात. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये आपण भेटणारच आहोत मनोकल्प कट्ट्यावर. सूरज हा जो आपला फोटोग्राफर मित्र आहे त्यांनी आपल्या सगळ्यांना या सगळ्या कार्यक्रमाला त्याच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे. सो यूट्यूबवरती हा कार्यक्रम प्रसारित होईलच लवकरच. सो तुम्ही लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद. एक दिशा थोडीच नाही आम्ही मध्येच घेते की एक दिशा मनवंतर नावाचा यूट्यूब चॅनल आहे आपला. त्याच्यावर तुम्हाला हे सगळा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळेल. नक्की बघा आणि मनोकल्प कट्ट्याला या. नवीन नवीन प्रयोग तुम्हाला काही वाटलं तर ते सुचवा. आपण अगदीच करूया. तुमच्या मनातलं आहे ते आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायला नक्की आवडेल. सो धन्यवाद. तुम्ही खरंच वेळात वेळ काढून संध्याकाळची सगळ्यांची कामाची वेळ मनातून पोट ओरडत असेल तर चला वेळ झाली भुकेची. सो नक्कीच धन्यवाद मनापासून आल्याबद्दल. एक सगळ्यांनी छोटंसं इथे पुढे आला तर एक फोटो घेऊया आपण, एक ग्रुप फोटो. तर बरं वाटेल मला. छान